मंडळी, मंदिरात जा, पण या गोष्टी चुकूनही करू नका, ज्यामुळे घरातून गरिबी न जाणं, घरात नेहमी वादविवाद होत राहणं, आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गानं घराबाहेर जाणं, यासारख्या समस्या सतत उद्भवू शकतात. यामागचं खरं कारण आपल्याला लवकर समजत नाही. रोज आपण देवपूजा करतो, बऱ्याचदा मंदिरातही जातो, बरेच व्रत करतो, तरी सुद्धा म्हणावं तसं कोणतंच काम मिळत नसेल तर आपल्या हातून काही ना काही चुका होतच असतात, हे समजून घ्यावं. अशा काही गोष्टी ज्या आपण मंदिरात गेल्यावर करतो आणि मग समस्या संपत नाही. मग तुम्ही सुद्धा मंदिरात जात असाल तर कोणत्या गोष्टी करू नये, चला जाणून घेऊयात. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. प्रत्येक गोष्टीचं एक शास्त्र असतं आणि आपण त्या नियमानुसार काही गोष्टी केल्या तर त्याचे नक्की आपल्याला लाभ मिळाल्याशिवाय राहत नाही. काही लोकांना कोणत्या नियमांचं पालन आपण करायला हवं हे सुद्धा माहिती नसतं आणि काही दिवसानंतर मी देवाची रोज सेवा करतो, मी रोज मंदिरात जातो, तरी सुद्धा मला कोणताच लाभ मिळत नाही, याबद्दल इतरांजवळ आपण बोलत असतो. हिंदू शास्त्रातील भविष्य पुराण असं मानतं की ज्या मंदिरात आपण दर्शनासाठी जातो त्या मंदिराच्या दरवाजासमोर कधीही चप्पला सोडू नये. कारण मंदिरासमोर चप्पल सोडल्यावर मंदिरात आलेले भक्त आपली चप्पल ओलांडून जात असतात. त्याचं दुःख आणि दारिद्र्यता आपल्याला येऊ शकते. याचबरोबर आपण मंदिरात देवासमोर उभं राहतो तेव्हा डोळे मिटून देवाला नमस्कार करतो. हे न करता देवाच्या डोळ्यात बघून त्याला पाहत राहावं आणि त्याला नमस्कार करावा. यानंतर देवाचं दर्शन झाल्यानंतर तुम्ही पायरीवर बसून देवाचं स्वरूप आपल्या मनानं बघू शकता. यानंतर देवाचं दर्शन झाल्यावर तुम्ही त्या मंदिराच्या पायरीवर थोडा वेळ बसावं आणि त्यानंतर देवाचं स्वरूप आठवून देवाचं नामस्मरण करावं. यामुळे मंदिरात गेल्यानंतर देव नक्कीच प्रसन्न होतात. याचबरोबर बरेच लोक मंदिरात जातात, देवांचं दर्शन घेतात, पण काही भक्त असे असतात जे विनाकारण देवासमोर थांबून राहतात, इतर भक्तांना ताटकळत ठेवतात. ते योग्य नाही. आपण देवाला अभिषेक करतो किंवा इतर पूजा करतो त्यावेळेस इतर भक्त ताटकळत उभे राहत असतील तर त्या पूजेचे आणि त्या सेवेचे कोणतेच लाभ आपल्याला मिळत नाहीत. त्यामुळे आपल्या देवांची कोणतीही सेवा करताना इतरांना त्रास होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. याचबरोबर अनेकांच्या हातून मंदिरात गेल्यावर काही चुका होतात, त्या म्हणजे मंदिराला प्रदक्षिणा मारताना नेहमी उजव्या हाताकडून सुरुवात करावी. चुकीच्या दिशेनं प्रदक्षिणा मारणं अशुभ असतं. याचबरोबर मंदिरात देवाच्या अगदी मूर्तीसमोर उभं राहून पूजा करू नये असंही म्हणतात. शिवाय मंदिरात मोठ्याने हसून आणि जोरजोरात बोलून तेथील शांतता भंग करू नये. मंदिरात गेल्यावर डोळे मिटून मन लावून जर देवाची भक्ती करत असाल तर उत्तम, मात्र भक्तीच्या नावानं झोपा काढू नये. मंदिरात जर एखादा व्यक्ती देवाचं दर्शन घेत असेल तर त्यांच्या आणि देवांच्या मधून कधीच जाऊ नये. रोज सकाळी स्नान करून मंदिरात देवदर्शनाला जाणं अत्यंत शुभकारक असतं. ही वेळ शांततेची असते, सभोवतालचं वातावरण प्रसन्न असतं, पवित्र असतं. अशा मंगल दर्शनानं दिवसाची सुरुवात केली असता दिवस छानच जातो. मंदिरात जाताना चपला बाहेर काढून पाय धुवून मगच मंदिरात प्रवेश करावा. मंदिराच्या पायरीला नमस्कार करून मंदिरात गेल्यावर सर्वप्रथम घंटानाद करावा. हा घंटानाद कशासाठी आणि कोणासाठी तर घंटानाद देवाला प्रिय आहे. तो कानावर पडला असता देवाला जाग येऊन दर्शनार्थ आलेल्या भक्तांकडे त्याची दृष्टी जाते. या दृष्टीच्या तेजामुळे आपल्यात असलेल्या दुष्ट प्रवृत्ती नष्ट होतात. आगमनार्थ तू देवानां गमनाथरम तू राक्षसां कुर्वे घंटारवम ततर देवताहान लक्षणम. याचा अर्थ असा की अनाग्रह देवांच्या आगमनासाठी आणि प्रतिबंधक राक्षसांच्या निर्गमनासाठी घंटानाद करावा. हे देवतांच्या आव्हानाचं उपलक्षण आहे. घंटानाद एकदाच करावा. कर्णकर्कश घंटानाद करून मंदिरातील शांततेचा भंग अजिबात करू नये. घंटानाद करून देवाची पूजा केली असता भक्तांच्या रक्षणाची जबाबदारी भगवंत घेत असतो, अशी भक्तांची श्रद्धा असते. घंटानाद झाल्यावर देवाला दोन्ही हात जोडून नतमस्तक करून म्हणजे झुकवून नमस्कार करावा. नमस्कार 3 प्रकारे केला जातो: कायिक, वाचिक आणि मानसिक. कायिक म्हणजे जेव्हा आपण देवासमोर साष्टांग नमस्कार घालतो.
तेव्हा आपल्या देहाचे 8 अवयव जमिनीला लागतात. त्याला अष्टांग नमस्कार म्हणतात. तसा नमस्कार किंवा गुडघ्यावर बसून माथा देवांच्या चरणावर अथवा देवांसमोर नतमस्तक करणं हा कायिक नमस्कार झाला. वाचेनं देवाचे नामस्मरण करणं, जप जाप्य करणं, मंत्र म्हणणं, स्तोत्र म्हणणं याला वाचिक नमस्कार म्हणतात. मंदिराबाहेरून जाताना किंवा मनातल्या मनात देवाला स्मरून कार्याला आरंभ करताना जो नमस्कार केला जातो त्याला मानसिक नमस्कार म्हणतात. परंतु मंदिरात गेल्यावर शक्यतो कायिक नमस्कार करावा. आधी सांगितल्याप्रमाणे कायिक नमस्कार म्हणजे देवाला साष्टांग नमस्कार घालणं. जो देव आपल्या आवडीचा असतो त्याची प्रार्थना करावी, आपल्या आवडत्या दैवत्वाचा श्लोक म्हणावा, मंत्र म्हणावा, जपाची माळ ओढावी, देवाचं दर्शन घेऊन प्रदक्षिणा घालून काही क्षण मंदिराच्या सभागृहात शांत चित्तानं बसावं. मंदिरातल्या सकारात्मक लहरींचा मनावर सकारात्मक परिणाम होतो आणि नवीन ऊर्जा प्राप्त होऊन सकारात्मक विचारांनी दैनंदिन कामाची आनंदात सुरुवात होत असते. देवदर्शन हे देवासाठी नसून आपल्यासाठी लाभदायक असतं हा विचार कायम ध्यानात ठेवावा. शिवाय घरात असताना सुद्धा आपण काही चुका करतो त्याही टाळाव्यात. आपण घरामध्ये सुद्धा आपल्या मुख्य दरवाजाच्या समोर चप्पल सोडतो तसं करू नये, कारण आपल्या मुख्य दरवाजाच्या समोरून देवी लक्ष्मीचं आगमन होत असतं. अशा वेळी जर का आपण आपल्या मुख्य दाराच्या समोर चप्पल बुटा सोडल्यात तर लक्ष्मीचं आगमन घरात होणार नाही. आलेल्या पावलानं देवी लक्ष्मी पुन्हा परत निघून जाईल. या कारणामुळे मंदिरासमोर आणि घराच्या मुख्य दरवाजासमोर सुद्धा कधीही चुकूनही चप्पल सोडू नये, कारण मंदिरातल्या सकारात्मक लहरींचा मनावर सकारात्मक परिणाम होतो आणि नवीन ऊर्जा प्राप्त होऊन सकारात्मक विचारांनी दैनंदिन कामाची आनंदात सुरुवात होते. शिवाय आपण घरात येताना काही गोष्टी एकत्र आणू नये असंही म्हणतात. दूध आणि दही कधीच एकत्र आणू नये, यामुळे घरात दारिद्र्यता येऊ शकते. त्याचसोबत कोणालाही भेट म्हणून श्री गणेशाची मूर्ती भेट स्वरूपात देऊ नये. याचबरोबर आवळ्याचं रोपटं सुद्धा कोणालाही भेट म्हणून देऊ नये. या काही गोष्टींचं पालन केलं तर त्याचे लाभ आपल्याला भविष्यात नक्कीच मिळतात. काही गोष्टी छोट्या छोट्या असतात पण त्याकडे आपण लक्ष देत नाही. या नियमांचं पालन नक्की करावं, तुम्हाला सुद्धा फरक नक्कीच जाणवेल. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.